नमस्कार मंडळी. तर आपण सर्वांना माहिती आहे सध्या क्रिसमसचा सीझन चालू आहे, तर आमच्या ऑफिसमध्ये आता डेज सुरू आहेत. तर आज आहे आमच्या ऑफिसमध्ये साडी डे, म्हणून मी सुंदर साडी नेसलेली आहे. आय होप मी छान दिसते. तर एव्हरी सिंगल टाइम जेव्हा पण मला मेकअप करायचा असतो, माझाच काहीतरी साधासुद्धा मेकअप मी करते, पण यावेळी माझ्या बहिणीने ठरवलंय की ती माझा मेकअप करणार आहे. सो बघूया आता आमच्या मॅडम आमचा काय मेकअप करतात. क्रिसमस मध्ये मी काय तो हॅलोविन सेलिब्रेट करणार आहे. चला बघूया. मैडम के सब चोचले भी पूरे करने पड़ेंगे. तिकडे जास्त येऊ नको, लाईट जाते. सो आपण पहिलं स्टार्ट करणार आहे मॉइश्चरायझरने, कारण की थंडीमध्ये जाम स्किन फाटते बाई, आणि हिची तर ऑलरेडी स्किन फाटलेलीच आहे. माझी एवढी चांगली नाही दिसत ना म्हणून पहिला आपण लावूया मॉइश्चरायझर. लिप बाम की शेड टाकले. होळीला कलर लावतात. तोंडाला पसरवते ना चांगला. मी माझ्या हाताला होता दुसऱ्या पण ना, मग वेस्ट कशाला घालू. गाईज आमची व्हिडिओ नक्की शेअर पण करा, कारण जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर आम्ही अजून अशा खूप व्हिडिओज बनवू. स्वतः काहीतरी आलं पाहिजे. बाय द वे ही मेकअप आर्टिस्ट आहे प्रोफेशनली, जी सर्टिफाईड आहे, आणि मी काहीच नाही शिकले तरी मला खूप चांगलं युजलेस नाहीये. मी पैसा वेस्ट न करता मला सगळं येतं. गोष्टी शोधलेल्याच नाहीयेत आम्ही. ठीक आहे, शोधू. मी त्या दिवशी कोडचा एक प्रायमर आहे, आणि हा मी त्या दिवशी माझ्या बजेटमध्ये बसला म्हणून इनसाइडचा प्रायमर घेतलाय, बट हिला हा ट्राय नाही करायचा आहे. ठीक आहे, सोड. रिकोचा प्रायमर मी आधी पण यूज केलाय, तो खरंच खूप चांगला आहे. आपल्या चेहऱ्याला खूप चांगली फिनिशिंग देतं. प्लेन एकदम स्मूथ करतो, बट संपत आलंय यार. एवढीशी बॉटल माणूस किती वेळ टिकवेल. तुम्ही मोठी घेऊ शकता. सॉरी, ही बॉटल नाहीये. ओ. आणि हे कमीच वापरायचं असतं, पण मी जाम फासते. हे पण जे केस मध्ये येणार आहे ते आयुष्य. हो लावले आधी का मी हे नाही लावलं, सिरम नाही लावलं तुला. ते माझं सिरम आहे, मी कशाला. फिनिशिंग दिसली असेल. स्मूथ होतो एकदम लगेच. मी तर मोस्ट ऑफ टाइम प्रायमर लावायला विसरते, पण जसं हिचा उबड खुबड चेहरा मला. ओ हॅलो, माझा चेहरा खूप चांगला आहे, काही उबड खुबड नाहीये. डार्क सर्कल खूप आहे तिला, तर आपल्याला कलर करेक्टरची गरजच आहे. वर बघ जरा. अरे तू नाही, डोळ्याने वर बघ. किती थंड आहे यार. हा, आता तुझ्यासाठी गरम पाण्यात घालते. डोळे वर बघ. आता हिला जेवढे पण डार्क स्पॉट्स आहेत तेवढे आपण लपवूया. इथे तीळ आहे, तो कुठे लपवते पागल. मला तो डार्क स्पॉटच वाटला ना. कधी बहिणीला एवढं जवळून बघितलंच नाही. काय बहिणीशी भांडण्यातच वेळ जातो. बहीणच तशी आहे. खिळा ठुकते माझ्या कपाळावर असं वाटतं. जास्त नाही त्रास देणार बुबू. काय करते ते मी. वर बघा, वर मॅडम, वर. नाही, मी चांगलंच नाही. वर बघ, वर. ब्लेंड नाही होणार. इथे काय तू चेहऱ्यावर डाग नाहीत तुझ्या एवढे. मला जेवढे ऍक्ने स्पॉट आहेत ना तेवढे नाहीत तुला. त्यामुळे उगाच कशाला फासू. तेच तर. एवढंच नाही दिसलं. मला इथून तिथे जावं लागतंय सारखं. तर करेक्टर कोणता होता ते तर आम्ही सांगितलं नाही, सोडून द्या. आणि मला नाव पण नाही माहितीये, कारण की बहिणीचं फुकटमध्ये मिळालेलं सामान वापरते. सो फाउंडेशन मध्ये आपण हा मेबलिनचा फिट मी शेड कोणता आहे. तिकडे लिहिलंय 228च आहे, शेडच आहे तो. फिटमीचा 228 फॉर नॉर्मल टू ऑइली स्किन वापरतोय. आणि हा पण माझा आहे. फाउंडेशन खूप खूप नॉर्मल लागतं. अरे यार, मी लिहिते, मला परत तिथे जावं लागतं.
एवढंच घेतलं. आणि तू गोरी आहे ना, मग कदाचित तुझ्या स्किनचा पण नसेल. अरे नाही जास्त गोरा करणार रे, माझा कुठे गोरा होतो मेकअप. रडू नको बाळा, मी पाठीशी पाण्याला प्लीज मैम डिस्टर्ब नहीं करने का, क्योंकि कैसे ये मेरा रोज का काम है. मेरे को डिस्टर्ब होता है, मैं छोड़ देती हूँ बीच में. पैसा कोई देता है नहीं. भाई घासते मुलगी. ऐसी क्या? सॉरी नाही, पाणी नको काढू. माझा बेस जाईल. बेस खूप स्मूथ करते मी. तू थांब हात धर बेलचे वर बघ. तू डोळे उघडू नको ना. नाही रे पागल, मस्त बेस होतोय बघ. अच्छा ओके, म्हणजे ठीक है ना, ठीक है, देखेंगे लोग धीरे धीरे मेरी लोग धीरे धीरे देखेंगे मेरी वीडियो. तो पता चलना चाहिए ना. फिट मी असं. अरे सॉरी, आता आपण वाटत आहोत. नाव गेलेलं आहे. अरे यार, ब्लू हेवनचा लूज पावडर. चीक लूज पावडर. आता आपण हिला पांढर करूया. खूप मिनिमल मेकअप करणार आहे मी. याच्या भावात लय झाली पावडर. अरे यार संपत. त्याच्यामध्ये काढायचं असतं, काळ्या भांड्यामध्ये काढायचं असतं. थांब, तू काळ्या भांड्यात झाड. नाही त्याच्यात लावते, थांब तू. हे बघ आहे ना आपल्याकडे दुसरं, आणि त्याच्यातून घेऊन तुला कमी असं हे पै तर खूप. हा बापाला शिकवलं. जिथे गरज आहे तिथे काम नाही करत. इंसान का दिल गोरा होना चाहिए, गर्दन तो सबकी काली होती है. अरे आता ह्याच्यात जी उरली आहे ना पावडर, ती मी अशी फोल्ड करून वर बघ. अरे माहित नाही ना तर जरा गप्प राहा, मी करून देते ते बघ. नाही आवडलं तर मग मी काढून दे. काय लागलं तरी काय, मग मी लावलंच नाही, फक्त दाखवते की हा पण एक स्टेप असते. मी हातानेच लावते. जर तुला हवंय प्रोफेशनलिझम, आमच्याकडे ब्रश पण आहे. गरिबी अजिबात नाही. ती वेगळी गोष्ट आहे, शोधावे लागतील. हेच आहेत ना होम सेट. अगं ब्रश कुठे गेले? पूर्ण सेट आहे. नाही आहे. ब्रशचा मोठा सेट अरे आहे. हा सॉरी, ते पहिलंच बाजूला काढले ते सापडतच नव्हतं. हा गाईस, पूर्ण ब्रशचा सेट आहे. आम्ही गरीब अजिबात नाही ग. माझ्या बहिणीच्या पैशावर मी खूप अमीर आहे. आता पहिला आपण द्यायचा आय शॅडो पॅलेट. ब्राऊन वाले कर, आणि ते इथे केलं ना ते शिमर. शिमर नाही, शिमरचं काही स्मोकी स्मोकी आहे ना, आवाजावर पण कसं नसतं. ब्राऊन शेड पहिला आपण देणार आहे. डोळे बंद. मी बघितलेलं असं लागतं. कमीच घे. हा एकदम कमी आहे ताई. ही व्हिडिओ प्लीज तुझ्या मेकअप आर्टिस्ट पर्यंत पोहोचवू नको. ती शिव्या घालेल तुला. ती एक तर स्वतः शिकली आहेस म्हणून तिला अजिबात नॉलेज नाही, तिच्याकडून घाण करून घेतली बोलेल. आणि हे बघा मॅम, ही तुमची अक्कल. हा जर टिश्यू वापरताय तुम्ही, डॅब डॅब करायचा असतो फक्त. आता घासून काढायचा नसतो. आणि मेकअप आर्टिस्ट आहे म्हणे. बंद कर वर डोळे बंद कर जरा. डिसाइड करा काय करू. हा ते बघते. ठीक आहे, ब्राऊन शेड झालाय. चांगली दिसते. ती लांबून बघते आणि तिला चष्मा आहे. करायला मला लावायला पण तर हवा. पाठी आयब्रोज. ओके यार, एवढे सगळे ब्रश मी हातात कॅरी कसे करू. ओके केले ना.
शिकलाय बेबी. बापाला कलर शिकवली. तुमचे एक तर केस मॅडम. अरे चंपा तुझा कुठे आहे ब्रश? ब्रश इथे आणि इथे पकडते. थांब ना तू. हे खाली ठेवायचे. सॉरी. हात चिपकणार ना. अरे करते ना, थांब ना. तू शिकलेली असून कधी काय करत नाही. हा ना, उगाचचे शिकून पैसे घालवले, वापरला तर काय नाही. तू कलर कसा येते? डोळे बंद कर. चल. एक मिनिट थांब. तू हे वापरणं बंद कर. तसं पण तुझा काही यूज होत नाहीये. अरे हात लागतो रस का, मला घाम येतो म्हणून मी वापरते. तो आता आपण तिला बघूया. खूप चांगला मेकअप झालाय आणि चांगली दिसते. माझ्या मनाने केलाय मी मेकअप, तरी कुचकुच कुचकुच करत होती ती. स्टील बघूया आपण. सो हा मेकअप मी केलाय विदाउट एनी मेकअप क्लासेस आणि शी इज अ प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट. बट तरी पण मला खूप चांगला नॉलेज आहे मेकअपचा, असं मी म्हणू शकते.